लेक्चर नंबर 6 सोल्युशन्स. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं डायल्यूशन आणि मिक्सिंग. ओके, मोलॅरिटी टॉपिक बघत होतो आपण. डायल्यूशनसाठी एक फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला, कोणता? M1V1 इज इक्वल्स टू M2V2. ओके, आणि दुसरा फॉर्म्युला आपण सांगितला होता मिक्सिंगसाठी काय होता? M3V3 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. ठीक आहे, त्याच्यावरती बेस क्वेश्चन्स आपण सॉल्व केले होते. आता नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे मोलॅलिटी. मोलॅरिटी झालं आहे ना, आता हे मोलॅलिटी आहे. आता मोलॅलिटी म्हणजे काय? तर मोलॅलिटीला आपण स्मॉल m न डिनोट करतो, आणि मोलॅलिटी काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट. मास ऑफ सॉल्वंट इन kg. मास ऑफ सॉल्वंट इन kg. ओके, बघा. तर मोलॅलिटी म्हणजे काय असते की तुम्ही समजा 1 kg सॉल्वंट घेतलेला आहे, 1 किलोग्राम काय गेला आहे? सॉल्वंट. त्या 1 किलोग्राम सॉल्वंटमध्ये तुम्ही सोल्यूट किती टाकलेला आहे, सोल्यूट किती डिझॉल्व केलेला आहे, त्याला म्हणायचं मोलॅलिटी. म्हणजे मोलॅलिटीची डेफिनेशन काय आहे? द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्वंट. म्हणजे 1 kg सॉल्वंट जर तुमच्याकडे असेल, त्याच्यामध्ये तुम्ही किती मोल सोल्यूट डिझॉल्व केलं, त्याला म्हणायचं मोलॅलिटी. 1 kg सॉल्वंटमध्ये किती मोल सोल्यूट डिझॉल्व केलं. मग फॉर्म्युला सांगायचा असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. बघा, मी जेवढ्या तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म्स शिकवणार आहोत, सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्समध्ये खाली सोल्युशन आहे, फक्त मोलॅलिटीमध्येच सॉल्वंट आहे. काय लक्षात ठेवायचं? जेवढेही कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मी शिकवणार त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये डिनॉमिनेटरला काय आहे? सोल्युशन. फक्त मोलॅलिटीमध्ये काय आहे? सॉल्वंट. हे एकच वेगळं आहे, लक्षात ठेवजा. आणि नंबर ऑफ मोल्सला कशानं दाखवतो आपण? n. आणि सोल्यूटसाठी 2 म्हणजे N2 अपॉन मास कशानं दाखवतो? W. आणि कोण आहे? सॉल्वंट. सॉल्वंटसाठी 1 म्हणजे W1. पण W1 कशामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला? kg. म्हणजे मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय झाला? N2 अपॉन W1 इन kg. काय फॉर्म्युला आला? N2 अपॉन W1 इन kg. मग आता मला सांगायचं युनिट काय होईल? युनिट काय होईल? वरती काय आहे? मोल, आणि खाली मास. मास कशामध्ये मोजणार आहोत? kg. म्हणजे युनिट काय झालं? मोल पर kg. काय युनिट झालं? मोल पर kg. लय भारी होता का प्रश्न विचारला तो. वरती मोल आहे तर खाली मास आहे. मोल आणि मास कशामध्ये? kg. म्हणजे युनिट काय झालं? मोल पर kg. आता मला सांगा, याच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे का? अरे व्हॉल्यूम आहे का? नाही. म्हणजे हा व्हॉल्यूमवर डिपेंड नाही आहे, म्हणजे हा टेम्परेचरवर बी डिपेंड नाही आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? मोलॅलिटी डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. हे टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे. मोलॅरिटी होती की नाही? मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय होता? N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग सोल्युशनचा व्हॉल्यूम होता, आणि जो व्हॉल्यूमवर डिपेंड असते तो टेम्परेचरवर डिपेंड असते. हा व्हॉल्यूमवर डिपेंड नाही आहे, म्हणजे हा टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे. ओके, तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला डेफिनेशन: द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 kg of solvent is called as molality. परत एकदा, the number of moles of solute dissolved in 1 kg of solvent is called as molality. परत एकदा, परत एकदा, परत एकदा. मोलॅरिटी
काय होतं मोलॅरिटी? द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन, असं होतं ना. तिथं सोल्युशन होतं, इथं काय सॉल्व्हेंट आहे ना. तिथं 1 लिटर काय घेतलं होतं आपण? सोल्युशन. 1 लिटर म्हणा किंवा 1 DM³ म्हणा, दोन्ही चालते आहे ना. तिथं सोल्युशन आहे, इथं सॉल्व्हेंट आहे. हा फरक आहे. फॉर्म्युला काय आहे मोलॅरिटीचा? N2/W1 इन kg. मग आता आपण क्वेश्चन पाहू, किंवा असं आपण मोलॅरिटीमध्ये सांगितलं होतं तसंच एकदा मोलॅरिटीमध्ये सांगू. बघा, जर मला सांगायचं आहे मोलाल सोल्युशन, मोलाल सोल्युशन कोणाला म्हणायचं? ज्याची मोलॅलिटी 1 असते. ज्याची मोलॅलिटी काय असते? 1. मग आता मला सांगा मोलॅलिटी 1 कधी येईल? याचं उत्तर 1 कधी असेल? जेव्हा हा 1 असेल आणि हा 1 असेल. 1/1 किती होते? 1. म्हणजे जर सोल्यूटचे मोल 1 घेतले आणि सॉल्व्हेंटचं मास 1 घेतलं तर मोलॅलिटी किती येणार? 1. म्हणजे व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्व्हेंट, 1 मोल सोल्यूट 1 kg सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व केलं तर अशा सोल्युशनला काय म्हणायचं? मोलाल सोल्युशन, ज्याची मोलॅलिटी किती असते? 1. दुसरं मला सांगायचं आहे सेमी मोलाल सोल्युशन. सेमी मोलाल सोल्युशन कोणाला म्हणायचं? ज्याची मोलॅलिटी 0.5 आहे. ज्याची मोलॅलिटी 0.5 आहे त्याला म्हणायचं सेमी मोलाल सोल्युशन. म्हणजे तुम्हाला हाफ मोल सोल्यूट घ्यायला लागेल. हाफ म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे 0.5 आहे ना. तर हाफ मोल सोल्यूट घ्यायचं आहे तर डिझॉल्व करायचं आहे 1 kg सॉल्व्हेंटमध्ये, म्हणजे 0.5/1. उत्तर किती येईल? 0.5. आणि अशा सोल्युशनला काय म्हणायचं? सेमी मोलाल सोल्युशन, ज्याच्यामध्ये हाफ मोल सोल्यूट तुम्ही 1 kg सॉल्व्हेंटमध्ये टाकता. नंतर दुसरा आहे डेसी मोलाल सोल्युशन. डेसी शब्दाचा अर्थ काय? डेसी म्हणजे 10⁻⁻1 म्हणजे 0.1. म्हणजे ज्या सोल्युशनची मोलॅलिटी किती आहे? 0.1. अशा सोल्युशनला काय म्हणायचं? डेसी मोलाल सोल्युशन. मग त्याच्यासाठी तुम्हाला 0.1 मोल सोल्यूट डिझॉल्व करावं लागतील 1 kg सॉल्व्हेंटमध्ये, कारण 0.1/1 म्हणजे 0.1. अशा सोल्युशनला काय म्हणायचं? डेसी मोलाल सोल्युशन. आणि नंतर आहे आपल्याजवळ सेंटी मोलाल सोल्युशन. सेंटी शब्दाचा अर्थ काय आहे? सेंटी म्हणजे 10⁻⁻2 आणि 10⁻⁻2 म्हणजे 0.01. म्हणजे ज्या सोल्युशनची मोलॅलिटी 0.01 असते त्या सोल्युशनला काय म्हणायचं? सेंटीमोलाल सोल्युशन. आणि सेंटीमोलाल सोल्युशनसाठी 0.01 मोल सोल्यूट डिझॉल्व करायचं 1 kg सॉल्व्हेंटमध्ये. 1 kg सॉल्व्हेंटच आहे पहा प्रत्येक याच्यात आहे ना. फक्त बदलून काय राहिले? मोल. 1 मोल असले तर मोलाल सोल्युशन, हाफ मोल असले तर सेमी मोलाल सोल्युशन, 0.1 मोल असले तर डेसिमोलाल सोल्युशन आणि 0.01 मोल असले तर सेंटीमोलाल सोल्युशन. ठीक आहे. मोलाल आहे ते मोलार होतं. ओके, वेगळं आहे. मोलार म्हटलं होतं तुम्ही, त्याला आर येते शेवटी. याच्यात मोलाल शेवटी यल येते. प्रोनाऊन्सिएशन थोडं ऐकायला तुम्हाला सारखंच वाटू राहिलं असेल आहे ना, म्हणून त्याला असं म्हणायचं मोलार आणि मोलाल आहे ना, असा उच्चार केला की व्यवस्थित येते. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं याच्यावरती बेस क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन काय आहे? 80 ग्राम ऑफ NaOH इज प्रेझेंट इन 500 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे इथं 2 जण आहेत, एक कोण आहे? NaOH आणि दुसरं कोण आहे? वॉटर. आता मला सांग वॉटर काय असते? बोला. वॉटर काय असते? नेहमी सॉल्व्हेंट आहे ना. वॉटर काय असते? सॉल्व्हेंट. मग आता वॉटर सॉल्व्हेंट आहे तर NaOH काय झालं? NaOH काय आहे? सोल्यूट. NaOH काय आहे? सोल्यूट. ओके, वॉटर सॉल्व्हेंट तर NaOH सोल्यूट. मग आता तुम्हाला ग्राममध्ये दिलं म्हणजे काय दिलं? मास म्हणजे W दिला आणि सोल्यूटसाठी 2 किती दिला? 80 ग्राम. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आणि पुढे त्याला 500 ग्राम वॉटर. वॉटर म्हणजे सॉल्व्हेंट, ग्राम आहे म्हणजे W, सॉल्व्हेंट आहे म्हणजे 1. किती दिलं? 500 ग्राम. पण आपल्याला W कशात पाहिजे? kgमध्ये. मग याला kgमध्ये कन्वर्ट करा तर किती होणार W1? मग 500 इंटू 10⁻³ काय होणार? kg. ग्रामला kg करायचं असेल तर 10⁻³ ठीक आहे. ग्रामला kg 10⁻³ आणि तुम्हाला दिलेला आहे NaOH तर तुम्ही लिहिसाल फॉर NaOH. तर NaOH साठी मोलार मास किती आहे? सोल्यूट आहे म्हणून 2 आणि NaOHचं किती असते? 40. किती असते? 40 ग्राम पर मोल. ठीक आहे. मग आता काय काढसाल? सगळ्यात पहिले W माहीत आहे, M माहीत आहे, तर काय निघतात?
यन. डब्ल्यू आणि एम माहीत असला तर काय निघते यन. N2चा फॉर्म्युला W2 अपॉन M2. W2 किती दिला आहे 80 आणि M2 किती आहे 40. म्हणजे उत्तर किती आलं 2 मोल. म्हणजे तुम्हाला N2 माहीत झाला. किती आहे N2 2 मोल. मग आता काय काढसाल आपल्याला काढायचं काय आहे फाइंड मोलॅलिटी. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे मोलॅलिटी. मग आता मोलॅलिटी जर फाइंड करायची आहे तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला सांगा आठवते का काय आहे N2 अपॉन W1 इन kg. W1 इन kg. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करतो मी. पहा मग आता मोलॅलिटी काय होणार. मोलॅलिटी किती आहे N2 2 आणि W1 किती आहे kg मध्ये 500 10 to the power -3. -3 वर गेला तर +3. म्हणजे काय होईल 2 × 10 to the power 3 डिवाइड बाय 500. आणि 10 to the power 3 म्हणजे किती 0 3 0 बरोबर का. 10 to the power 3 म्हणजे 3 0 आणि खाली किती आहे 500. काय कॅन्सल होते 2 0 कॅन्सल आणि 5 1 5 5 चूक 20. म्हणजे उत्तर किती आलं 4. कशाचं मोलॅलिटी. आणि मोलॅलिटीचं युनिट काय असते मोल पर kg. काय युनिट असते मोल पर kg. झाला क्वेश्चन. ठीक आहे सिम्पल क्वेश्चन आहे. नेक्स्ट करा सॉल्व करून पहा मग. सिंपल आहे एकदम. रोज आपल्यासोबत एक रफ वही ठेवायची. म्हणजे कोण क्लासमधलं काही सॉल्व करायचं सांगलं त्या रफ वहीत सॉल्व करायचं. चला करा पटकन. अजूनही थंडी वाजते. किती 2.5. झालं. मोलार मास किती आहे NaOHचं 40. सध्या सॉल्व केलं ना आपण. असे प्रश्न आपले तोंडी सॉल्व झाले पाहिजेत. किती आहे ना 2.5. आलं का बघा 200 ग्राम ऑफ NaOH. ग्राम आहे म्हणजे W. NaOH काय आहे तुमचा सोल्यूट. का सोल्यूट कारण इथं ॲक्वा म्हणेला. ॲक्वा म्हणजे पाणी आहे ना. मग काय करसान चुकवलं वाटते. पाहू ना काय आहे पहा NaOH काय आहे सोल्यूट. म्हणजे W2 किती आहे 200 ग्राम. किती आहे 200 ग्राम. प्रेझेंट इन 2 kg ऑफ ॲक्वायस सोल्युशन. चुकवलं ना. काय दिलं 2 kg ऑफ ॲक्वायस सोल्युशन. म्हणजे काय दिलं तुम्हाला काय दिलं आहे ते बोला रे बाहो. 2 kg ऑफ ॲक्वायस सोल्युशन म्हणजे काय दिलं आहे मास ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन दिलं आहे ते वाचा ना बरोबर. 2 kg ऑफ ॲक्वायस सोल्युशन म्हणजे तुम्हाला दिलं मास ऑफ सोल्युशन.
ठीक आहे. आणि मास ऑफ सोल्युशन किती दिलं आहे? 2 kg. ओके, 2 kg म्हणजे किती? 2000 ग्राम. 2 kg म्हणजे किती? 2000 ग्राम. मग आता तुम्हाला माहीत आहे की मास ऑफ सोल्युशन काय असते? W1 प्लस W2. बरोबर. 2 kg म्हणजे 2000. मग आता W1 तुम्हाला माहीत नाही, W2 किती आहे? 200. आणि इकडे किती येणार? 2000. म्हणजे W1 किती झाला? 2000 मायनस 200 म्हणजे W1 किती झाला? 1800. आणि कशामध्ये? ग्राम. पण आपल्याला W1 कशात पाहिजे? कशात पाहिजे? kg. मग काय होईल? W1 1800 इंटू 10⁻³ काय होणार? kg. आता W1 माहीत झाला. आणि NaOHसाठी फॉर NaOH M2 माहीत आहे का? किती आहे? किती आहे? 40 ग्राम पर मोल. मग आता काय काढणार? N2चा फॉर्म्युला W2/M2. W2 किती दिला आहे? 200 आहे ना. आणि M2 40. काय होईल? 0 0 कॅन्सल, 4 5 20. म्हणजे N2 किती झाला? 5 मोल. ठीक आहे. आता पुढे रे कोणता फॉर्म्युला लावसाल? बोलत जा तुम्ही. शांत म्हैस डबरात बसली कसं तसं नाही करायचं आहे की. हां, पहा इकडे सांगा. मोलॅलिटी काय फॉर्म्युला आहे? N2/W1 इन kg आहे ना. नंतर N2 किती आहे? 5. W1 किती आहे kg मध्ये? 1800 इंटू 10⁻³ -3 वर गेला तर +3 म्हणजे 5 आणि इंटू 10⁻³ खाली 1800. मग 5 10⁻³ म्हणजे 30. बरोबर. खाली 1800. बरोबर. सांगा आता. 0 0 0 0 कॅन्सल. ठीक आहे. बेन 18 आणि 25 दुनी 50. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? म्हणजे किती आलं? 25/9. आणि 25/9 म्हणजे 9 दुनी 18 राहिले 7 0. 9 7 63. 9 7 63. जमलं? असं होते मग ते आहे की नाही. आणि तुमच्यासोबतच होते असं आहे की नाही. हां, ओव्हर कॉन्फिडन्स नाही नाही महागात पडते. किंवा तुम्हाला वाटलं असेल बा प्रश्नातलं सोपा आहे की नाही. कारण आपल्याला हे काय हे दिलं आणि हे दिलं आणि खतम आहे की नाही. आणि आपण याला डायरेक्ट 2 kg खाली घेऊन घेतला. तुम्ही विचारच करत नाही ना की ते देल का आहे आपल्याला. तर याच्यासाठी वाक्याचा अर्थ काढणं गरजेचं असते. मागचा क्वेश्चन काय होता? मागच्या क्वेश्चनमध्ये होतं 500 ग्राम ऑफ वॉटर. त्यानं वॉटर दिलं होतं आणि वॉटर सॉल्व्हंट असते आणि आपल्याला सॉल्व्हंटचाच मास पाहिजे. पण या क्वेश्चनमध्ये त्यानं काय केलं? 2 kg ॲक्वायस सोल्युशन म्हणजे त्यानं सोल्युशनचं मास दिलं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मोलॅलिटीमध्ये काय पाहिजे आपल्याला? सॉल्व्हंटचं मास पाहिजे आहे ना. मग तुम्ही काय करणार? सोल्युशनच्या मासमधून सोल्यूटचं मास काढून टाकणार. मग तुम्हाला सॉल्व्हंटचं मास भेटेल. बरोबर ना. आणि मग सॉल्व करावं लागेल. समजला गुगली ना. म्हणून क्वेश्चन एकदम व्यवस्थित वाचायचा आणि नंतरच प्रश्न सोडवायचा. ओके. नेक्स्ट थोडंसं बदलून आले की तुमची विकेट पडते. हा का पहा बरं करून. करा. काय दिलं आहे? मॉलिक्युल्स. आपल्याला काय पाहिजेत? मोल. मॉलिक्युल्स दिल्यात आपल्याला मोल पाहिजेत. काय होता फॉर्म्युला मॉलिक्युलचा? N × Na. मग तिथून N भेटेल आपल्याला.
का नाही? अप्रॉक्सिमेट घेऊन घ्यायचं. सिक्स 6.022ला 6 घे जा, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होईल. स्टेप्स आपल्याला कमी करता आल्या पाहिजे, आहे की नाही? कॅल्क्युलेशनचा टाईम आपला वाचला पाहिजे. तुला डायरेक्ट इथं केलं असतं 3 दुनी 6 खतम विषय. इतक्या खाली स्टेप वळायचं काम पडलं असतं काढावं. आणि इथं 2 आला, इथं 500 आहे, म्हणजे 1000 झाले असते. 10⁻³ पायबर किती लवकर झालं असतं. हे शिका लागेल ना, आहे की नाही? कारण तुम्हाला पेपर सॉल्व करता येणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला तो कमी टायमात सॉल्व करता येणं गरजेचं आहे ना? नाही तुम्हाला पेपर तर पुरा सॉल्व करता येते. 2 दिवस द्या लागतात तुम्हाला पेपर सॉल्व करायला, आहे की नाही? आपल्याला 3च घंटे असतात, म्हणून तो 3 घंट्यात सॉल्व कसा होईल? कॅल्क्युलेशन कसं सोपं करता येईल याच्यावर लक्ष द्या, आणि त्याच्यासाठी क्वेश्चन मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. मी ग्रुपवरती PDF टाकली होती तुम्हाला, सॉलिड स्टेट चॅप्टरची, माहीत आहे की नाही? टाकली होती म्हणून प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले होते. केले का? कोणाकोणाची झाली पूर्ण PDF सॉल्व? बाकीचे माशा मारून राहिले का घरी? कशासाठी द्यायला आहे ते? मला असंच वाटलं बा द्यावं पोरायले म्हणून दिली, आहे ना? काही घेणदेण नाही, म्हणून तुम्हाला वर्गात क्वेश्चन सॉल्व नाहीत करतायत. प्रॅक्टिसच करत नाही तुम्ही, करूनच पाहत नाही ना. एकानं पुरी PDF सॉल्व झाली असेल का? काही ना काही डाऊट्स आले असतील की त्याच्यात, ते विचारा लागतील ना. सॉल्व केलं तर डाऊट येतील. किती मोठे क्वेश्चन्स दिले होते मी प्रॅक्टिसला, काही करत नाही. जे दिलं आहे तेच तर करत नाही, एक्स्ट्राचं काही करसाल. चला बघा, 3 × 10⁻21 मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचे मॉलिक्युल्स दिले. मॉलिक्युल्सला आपण n डिनोट करतो, आणि किती दिले? 3 × 10⁻21. ग्लुकोजचे मॉलिक्युल्स आहेत. ग्लुकोज म्हणजे सोल्यूटचे मॉलिक्युल्स आहेत. आर प्रेझेंट इन 500 ग्राम वॉटर. वॉटर काय आहे? सॉल्वंट. म्हणजे W1 दिला. किती दिला W1? 500 ग्राम. पण आपल्याला W1 कशात पाहिजे? हे पहिले डोक्यात आलं पाहिजे की बा त्यांना देल काच्यात आहे, आणि आपल्याला पाहिजे काच्यात. कशात पाहिजे? kg म्हणजे W1 किती होणार? 500 10⁻³ kg. बरोबर. पुढे देन फाइंड इट्स मोलॅलिटी. काय डोकं चाललं पाहिजे सगळ्यात पहिले? ग्लुकोज आहे, फॉर ग्लुकोज M2 लिहिता येते का? काही कामच नाही, पण डायरेक्ट तुम्हाला हे भेटतात. यांचा फॉर्म्युला वापरा. काय असते? नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असते? n × Na. मग आता n किती दिला आहे तुम्हाला? 3 × 10⁻21. ठीक आहे, 21. इकडे n, आणि Na किती असते? 6 × 10⁻6.022. मग आता इकडे 3 आहे तर तिकडे 6 घ्या ना, अप्रॉक्सिमेट काढा. ऑप्शन तर दिलं नाहीत. ओके, 6.022ला 6 घेऊन घेतलं मी. ओके, मग काय होईल आता? हे इकडे शिफ्ट करा. 3 × 10⁻21 डिवाइड बाय 6 × 10⁻23. हा झाला n. म्हणजे n किती येणार? 3 1 3, 3 2 6. 21 पॉवर आहेत, आणि खाली 23 आहेत. 2 राहतील ना खाली, म्हणजे वर काय होईल? 1/2 राहिला. राहू द्या 1/2 नाही तर. आणि 10⁻³ किती राहणार? -2. -2 ना ते. अरे हा +23 आहे, वर गेला -23. 21मधून 23 गेले, है ना? -2 राहील ना. हां, आणि हा जो n आहे, या nलेस काय म्हणसाल तुम्ही? n2. अरे या nलेस काय म्हणणार? n2. का?
कारण हे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स होते, तर हे ग्लुकोजचे मोल असतील ना. आणि सोल्यूटसाठी काय घेतो आपण? 2 घेतो, बरोबर. मग आता आपला फॉर्म्युला मोलॅलिटी इज इक्वल्स टू N2 अपॉन W1 इन kg. मग आता N2 किती आहे? 1/2 10⁻⁻2 डिवाइड बाय W1 500 इंटू 10⁻, किती रे? -3. काय करसाल मग? -3 वर, मग काय होईल? खाली राहणार 2 इंटू 500, बरोबर. आणि वरती 10⁻+1, बरोबर का. हा -3 वर गेला तर +3, +3 मधून -2 झाला, किती राहिला? 1. मग 10⁻1 आहे, तर हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल. किती आलं? 1/100. 1/100 म्हणजे 0.01 झालं. युनिट काय असते? मोल पर kg. बरं जमलं का? 0.01 आलं का? ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते सॉल्व करायचं. कॅल्क्युलेशन सोपी करणं शिका. रोजच्या क्लासमध्ये तेच सांगू राहिलो मी. नेक्स्ट बरं जमते का? मोलॅरिटीमध्ये करेला आहे आपण अशा टाईपमध्ये क्वेश्चन. जुन्या गोष्टी आठवल्या पाहिजेत आपल्याला. थंब रजिस्ट्रेशन बाकी आहे का कोणाचं? तुझं बाकी आहे. आज करून घे ऑफिसमधून, क्लास झाल्यानंतर. तुझंही बाकी आहे, ऑफिसमधून करून घे ते. तुझं करून घे मग इकडे सरजवळून आज क्लास झाल्यावर. झालं का? किती आहे? 1. किती आलं? 1. काय केलं? 88 ग्राम CO2. म्हणजे CO2 काय आहे तुमचं? सोल्यूट. आणि दुसरं वॉटर आहे. वॉटर काय आहे? सॉल्वंट. मग सोल्यूट आहे म्हणजे W2 किती आहे? 88 ग्राम. 2 लिटर वॉटर आहे म्हणजे व्हॉल्यूम दिला तुम्हाला. वॉटर म्हणजे सॉल्वंटचा किती? 2 लिटर, बरोबर का. हां. पुढे फाइंड मोलॅलिटी. स्मॉल m काढा लागते मोलॅलिटी. आणि डेन्सिटी दिली वॉटरची म्हणजे ρ1 दिला. वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1 g/ml. थोडं डोकं चालवा. हे g/ml आहे, हे लिटर आहे. काय करावं लागेल? ml मध्ये कन्वर्ट करा लागेल ना. आणि 2 लिटर म्हणजे 2 इंटू 10⁻3 ml. लिटरला ml करायचं असेल तर 10⁻3. ओके. हां. नंतर आणि CO2 साठी फॉर CO2 मोलार मास किती असते? 44. किती असते? 44 g/mol. ठीक आहे. मग काय करसाल आता? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी 1 W1 V1, बरोबर ना. हां. मग आता डेन्सिटी किती आहे? 1. W1 किती आहे? माहीत नाही. आणि V1 किती आहे? 2 इंटू 10⁻3, बरोबर. मग याला इकडे शिफ्ट करा तर काय होईल? 2 इंटू 10⁻3. हा काय झाला? W1. म्हणजे W1 किती झाला? 2 इंटू 10⁻3. पण कशामध्ये? ग्राम. कशामध्ये? ग्राम. कारण हे ग्राममध्ये होती डेन्सिटी. आणि म्हणजेच W1 किती झाला? 2 kg. कारण W1 कशामध्ये पाहिजे आपल्याला? kgमध्ये. आता तुम्हाला N2 पाहिजे. काढता येते का? का आहे N2चा फॉर्म्युला? W2 अपॉन M2. सांगा W2 किती आहे? 88. आणि M2 किती आहे? 44. म्हणजे उत्तर किती आलं? 2. म्हणजे N2 भेटला 2 मोल.
बरोबर. आता काय काढसाल, मोलॅलिटी. काय फॉर्म्युला आहे, मोलॅलिटी काय आहे, N2/W1 इन kg. N2 किती आहे 2 आणि W1 किती आहे kg मध्ये 2, म्हणजे उत्तर किती आहे ना 1. आणि कशामध्ये, मोल पर kg. बघा आता हे झाली प्रोसेस. पण आता एक गोष्ट सांगतो, फॅक्ट जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वॉटर जेवढं लिटरमध्ये आहे तेवढंच kg असते, असं लक्षात ठेवायचं. वॉटर जेवढं लिटरमध्ये आहे तेवढंच कशात असते, kg. लिटरमध्ये किती आहे 2, तर kg बी किती असेल, आलं की 2. म्हणजे हे एवढ्या स्टेप करायचं काम पडलं असतं का, स्टेप वाचल्या असत्या. फक्त तुम्हाला एवढं माहीत पाहिजे, वॉटर जेवढं लिटरमध्ये असते तेवढंच kg, किंवा वॉटर जेवढं ग्राममध्ये असते तेवढंच ml असते. ओके, समजलं, राहील लक्षात. म्हणजे ह्या स्टेप्स तुम्हाला करायचं काम पडणार नाही, डायरेक्ट आन्सर येईल तुमचं. नंतर रिलेशन बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, म्हणजे याचा वापर करून, या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करू शकता. ठीक आहे. स्मॉल एमचा फॉर्म्युला आहे हा, कॅपिटल एम इंटू 1000. स्मॉल एम म्हणजे मोलॅलिटी, स्मॉल एम का आहे मोलॅलिटी, कॅपिटल एम का है मोलॅरिटी, कैपिटल एम मोलॅरिटी. डी का है डेंसिटी, डी का है डेंसिटी ऑफ सोल्यूशन, डेंसिटी ऑफ सोल्यूशन इन कशामध्ये, ग्राम पर ml है ना. डी म्हणजे काय आहे, डेन्सिटी कोणाची, सोल्यूशनची, कशामध्ये, ग्राम पर ml. आणि अजून काय राहिला M2. M2 का आहे, M म्हणजे मोलार मास आणि 2 म्हणजे सोल्यूट, म्हणजे M2 का आहे मोलार मास ऑफ सोल्यूट, मोलार मास ऑफ सोल्यूट, जे कशामध्ये घेणार आहोत आपण, इन ग्राम पर ml. कशामध्ये, ग्राम पर, सॉरी काय असते, मोलार मासचं युनिट काय असते, ग्राम पर मोल. ठीक आहे, समजलं का. फॉर्म्युला स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू 1000 अपॉन डी इंटू 1000 मायनस M2. ठीक आहे, कॅपिटल एम इंटू 1000 अपॉन डी इंटू 1000 मायनस M2. ठीक आहे, एम कॅपिटल आहे हां, इकडे एम कोणता आहे, स्मॉल. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करू शकता. बघा आता काय दिलेलं आहे, 180 ग्राम ऑफ युरिया, 180 ग्राम युरिया इज प्रेझेंट इन 1 लिटर ॲक्वायस सोल्यूशन. 1 लिटर ॲक्वायस सोल्यूशन दिलं आहे. देन फाइंड इट्स मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. काय काढायचं आहे, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. आणि डेन्सिटी ऑफ सोल्यूशन तुम्हाला दिलं आहे. थोडंसं डोकं लावा, तुम्हाला डेन्सिटी ऑफ सोल्यूशन दिलं आहे, 1 लिटर ॲक्वायस सोल्यूशन दिलं आहे, म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे, पहिले सांगा, हा युरिया काय असेल तुमचा, अरे सोल्यूट असेल ना. हां, मग आता तुम्हाला W2 दिला आहे किती, 180 ग्राम. आणि मला सांगा फॉर युरिया M2 किती असते, 60. युरियाचा मोलार मास किती आहे, 60 ग्राम पर मोल. आणि 1 लिटर ॲक्वायस सोल्यूशन आहे, म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम दिला कोणाचा, सोल्यूशनचा. किती आहे सोल्यूशनचा व्हॉल्यूम, 1 लिटर. आणि मोलॅरिटी मोलॅलिटी काढावं लागते, म्हणजे कॅपिटल एम स्मॉल एम फाइंड आउट करावं लागते. ठीक आहे, मोलॅरिटी मोलॅलिटी काढावं लागते. आता पुढे काय करसाल, काय दिलं अजून, डेन्सिटी ऑफ सोल्यूशन. डेन्सिटी ऑफ सोल्यूशनला आपण डीनं दाखवतो, कोणासाठी आहे, सोल्यूशन. रो बी दाखवलाच चालते, डी बी दाखवलाच चालते आहे ना. तर डेन्सिटी ऑफ सोल्यूशन किती आहे, 1.18 ग्राम पर ml. मग आता मला सांगा, तुम्ही थोडंसं डोकं लावलं, तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन माहीत आहे, तुम्हाला W2 माहीत आहे, M2 माहीत आहे, N2 भेटते की नाही, अरे भेटते ना. हां, मग आपण N2 काढू पहिले. N2चा फॉर्म्युला काय आहे, W2 अपॉन M2. W2 किती आहे, बोला रे गळे हो, 180. असे सुस्त नवा बसू, 180. M2 किती आहे, दिसत नाही का, डोळे आहेत ना आपल्याला, किती आहे 60. म्हणजे किती आला N2, किती आला 3. बरं, मग आता तुम्हाला N2 माहीत झाला, तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन माहीत आहे, म्हणजे मोलॅरिटी माहीत होती की नाही. कारण मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. मग N2 किती आला आपला 3. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन किती आहे लिटरमध्ये, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन लिटरमध्ये 1 लिटर दिला ना. हां, म्हणजे मोलॅरिटी किती आली 3. आणि मोलॅरिटीचं युनिट काय असते, मोल पर लिटर. झालं, कॅपिटल एम माहीत झाला. ओके, आता काय करसाल, आता स्मॉल एम काढा लागते. कॅपिटल एम माहीत झाला आणि स्मॉल एम काढा लागते. आपला फॉर्म्युला स्मॉल एमचा
काय फॉर्म्युला आहे स्मॉल एमचा? कॅपिटल एम इंटू 1000 अपॉन डी इंटू 1000 मायनस यम इंटू M2. अरे थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना. हां, मग आता सांगा कॅपिटल एम किती आला आपला? 3 इंटू 1000 अपॉन डी किती आहे पहा? डी किती आहे? डेन्सिटी किती दिलं आहे सोल्युशनची? 1.18. ठीक आहे, डेन्सिटी किती दिलं आहे? 1.18 इंटू 1000 मायनस यम आहे 3 आणि M2 किती आहे? 60. बरोबर. मग किती झालं? वर 3000, वर खाली किती होणार? 1180. बरोबर आहे का? आणि मायनस साइन त्रिक 18 180. बरोबर. मग आता 3000 आणि खाली रे किती? 1000. म्हणजे उत्तर किती आलं? 3. हे कशाचा आन्सर आहे? मोलॅलिटी. आणि युनिट काय आहे? मोल पर के जी. झालं उत्तर. ओके. म्हणजे एकदा मोलॅरिटी माहीत झाली की मोलॅरिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट वापरा. ओके. मोलॅरिटी पहिले कशी फाइंड आउट करायची? तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलं आहे. मग व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे N2 काढा आणि मग तुम्ही मोलॅरिटी काढा. आणि मोलॅरिटी माहीत झाली की मोलॅरिटीचा हा फॉर्म्युला M इंटू 1000 अपॉन डी इंटू 1000 मायनस MM2. झालं, तुम्हाला मोलॅरिटी भेटेल. ठीक आहे. बरोबर आहे का रे मग? Molarity of H2SO4 is 18 m and its density is 1.18. Then find its molarity. काय करसान? H2SO4 साठी M2 किती असते? मोलार मास 98 काढून दिला आहे. किती असते? 98. हा M2, हा M आहे. बरोबर. आणि हा कोण आहे? डेन्सिटी D आहे. आणि डेन्सिटी काय आहे? D. आणि मोलॅरिटी काढा लागते. काय फॉर्म्युला आहे मग? मोलॅरिटीचा फॉर्म्युला M इंटू 1000 अपॉन डी इंटू 1000 मायनस M इंटू M2. झालं. आता व्हॅल्यू पुट करा. कॅपिटल M किती आहे? 18 इंटू 1000. डी किती आहे? 1.8 इंटू 1000 मायनस M किती आहे? बोला रे. 18 आणि इंटू M2 किती आहे? 98. ओके. मग आता आता 18चा पाळा आला पाहिजे तुम्हाला. आणि तो येत नसला तर थोडंसं डोकं लावायचं. याला 2 गुणेला 9 करायचं. 9चा पाळा तर येते. बरोबर ना? 18चा येत नसला 9चा येते की नाही? म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं करायसाठी हे वर झाले 18,000. किती शून्य आहे? 3 ना. हां, खाली 1800. बरोबर का? 1800 होईल ना? हां. आणि हे 2 गुणेला 9 गुणेला 98 करतो मी. ठीक आहे, चालते. आता म्हणजे आता कॅल्क्युलेशन सोपं आहे. जुगाड आहे आपलं, आहे की नाही? हां. मग वर तसा तर 18चाच पाळा आला पाहिजे. नशील येत तर मग याच्यात थोडासा टाईम जाईल आपला. आता 9 मल्टिप्लाय करा. 9 8 पहिले हा 2 मल्टिप्लाय करावा लागेल, आहे की नाही? 2 आहे ना, 9 करून घ्या. 9 8 72. हातचे आले 7. 9 9 81 7 88. बरोबर का? हां. वर झाले 18,000, खाली 1800 आणि मायनस 2 दुनी 4 2 8 16. हातचा आला 1 2 8 16 ने 17. म्हणजे वर 18,000 आणि खाली 36. 36 येईल ना? बरोबर का? हां. आणि थोडंसं डोकं लावलं आता समजा असलं तर 18 1 18 आणि 18 दुनी 36. म्हणजे वर किती राहिले? एकावर किती शून्य? 1 2 3. बरोबर का? हां. आणि डिवाइड बाय 2 म्हणजे किती? 500. आहे का उत्तर? झालं. पहा बरं, लेंदी कॅल्क्युलेशनही सोपं झालं, आहे ना? नाही तर मग आता 98ले 18 मल्टिप्लाय केलं असतं आणि काही काही जणांनी डोकं लावलं असतं. सरनं सांगेल अप्रॉक्सिमेट घ्यायचं, आहे ना? मग तुम्ही अप्रॉक्सिमेट नाही घेऊ शकत. तुम्ही म्हणसाल सर 98 आहे, याला 100 घेऊन टाकतो. आणि याला 100 घेतलं की 100 गुणेला 18 1800. आणि हे बी किती आहे? 1800. 1800 मायनस 1800 0. 1/0 म्हणजे इन्फिनिटी. हुकलं मग, आहे ना? म्हणजे अप्रॉक्सिमेट घेऊन चालते काय? नाही.
परफेक्ट कॅल्क्युलेशन. परफेक्ट कॅल्क्युलेशनसाठी 18नं मल्टिप्लाय करता आलं पाहिजे. नसलं येत तर त्याला 2 गुणेला 9 करा 18ले, मग करा सॉल्व. ओके, समजलं का? तर उत्तर काय आहे? सी. करसाल का होमवर्क? पहिला तर केलाच वाटते तुम्ही, मागचा होता का सर? हां, PDF नाही पाठवली. बरं, मग आता आज टाकली ते PDF आणि हे PDF 2 होमवर्क करून येजा. ठीक आहे, मागचा आणि हा. ओके, मग आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. अजूनही आहे का? हा एक करून टाक जा. स्मॉल MI म्हणजे मोलॅलिटी. हा एक होमवर्क. ठीक आहे, हे 2 होमवर्क करा. मग नेक्स्ट क्लासमध्ये मोल फ्रॅक्शन डिस्कस करू.